हे बल्ली गावीमधलं समोर आहे एक सभागृह बनवल्यासारखं. इथे वीरगळ आणि इन्स्क्रिप्शन दिलेलं होतं आणि हे बंद आहे. पण हे पंचलिंगेश्वर शिव मंदिर आहे. हे समोर नंदी आहे, शेजारी पण 2 छोटी मंदिर आहेत. उघडता येतं बहुतेक दरवाजा. दार उघडलं मी आणि हे जे आहेत आधी आपण याचं दर्शन घेऊया. हे पंचलिंगेश्वर, मॅपमध्ये पाहिलं तर ईश्वरा टेम्पल, ईश्वर. तर हे ईश्वर आहेत. ईश्वर स्वतः शिवलिंग स्वरूपात येतात. ही पट्टी काय देवीचं आहे, वर स्थापना केलेली. चंद्रशिला म्हणतात त्याला, चंद्रशिला. हे गर्भगृह आणि छोटं आहे तसं, आणि समोर नंदी मोठा आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अतिशय पुरातन मंदिर आहे. 1036 असं त्यांचं इसवसन दिलं आहे, म्हणजे त्याच्या आधीचं असेल हे मंदिर. ही मंदिरं खूप जुनी आहेत. आणि बल्लीगावी कर्नाटक हे शैवपंथीयांचं एक धार्मिक शिक्षण देणारं संस्थान होतं. इथे पण शिव मंदिर आहे, हे पण जुनं आहे आणि हे अतिशय पुरातन आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं की म्हणजे 12व्या शतकातलं जरी ते त्याचा जीर्णोद्धार झाला असेल, म्हणजे मंदिरं खूप आधीची आहेत. हे जे आहे मंदिर ते त्यांचं 1036 असं सांगितलं त्यांनी याचा कार्यकाल. आणि तिकडे जे आहे एक स्तंभ आहे, पिलर, तो आता पाहायला चालले मी. सुंदर मंदिर आहे पंचलिंगेश्वर. हे समोर कॅनाल किंवा टाकं किंवा तळं जे काय आहे समोर, इकडे हे पंचलिंगेश्वर मंदिर आणि इकडे पण समोर एक मंदिर आहे, शिव मंदिर आहे. हेही छोटं मंदिर आहे. म्हणजे इथे तीन मंदिरं आपण इथल्या इथेच पाहिली आहेत. एक मोठं मंदिर आहे, त्याच्या शेजारी एक छोटं, तिथे पण शिवलिंग आहे. इथे एक शिवलिंग आहे आणि बाहेर असे शिवलिंग पडलेत. म्हणजे अजून काही मंदिरं इथे असू शकतात. आणि हा सभामंडपसारखा, म्हणजे इथे कोणी आले तर तिथे थांबण्यासाठी. हे बल्लीगावी कर्नाटक शिकारीपुराच्या डिस्ट्रिक्टमध्ये, शिकारीपुरा डिस्ट्रिक्ट. या सगळ्या मूर्ती आहेत. तिकडे जे निळकंठेश्वर मंदिर होतं ना, मला वाटतं हे नंदी लहान आहेत आणि गणपती बाप्पा आहेत, शिवपार्वती आहेत. आणि हे वीरभद्रेश्वर. तर हे जे शिवलिंग आहे हे नीलकंठेश्वर मंदिरातलं शिवलिंग आहे आणि ते चोरून घेऊन जाणार होते आंध्रा. हे सप्तमातृक आहेत. हे वीरभद्रेश्वर मंदिर आहे बल्लीगावी. तर त्यांनी मला सांगितलं की हे इथे आणून ठेवलं. त्यांच्या ह्या मूर्त्या, हे षडानन आहे, बरोबर आहे, कार्तिकेय, मयूर. तर हे जे आहे हे तिथलं शिवलिंग आहे आणि ते आणून इथे ठेवलेलं. हे तुम्ही पहा. हा स्तंभ आहे गंडभैरुंडेश्वर आणि हे सगळं बंद करून ठेवलेलं आहे. आणि हे इथे जे आहे ना त्याची प्रतिमा आहे गंडभैरुंडेश्वर. ते म्हणजे दोन बाजूला 2 असे चेहरे आहेत, म्हणजे डोकं, आणि खालचं जे आहे ते वेगळ्या पद्धतीचं, असं त्याला गंडभैरुंड असं म्हणतात. चिडियाचं वरचं जे आहे ना आणि शरीर जे आहे ते माणसाचं आणि वरचं तोंड ते आहे ते एखाद्या पक्ष्याचं असं आहे. बल्लीगावी.